मग सिंपल गोष्टी समजून घ्यायच्या की आज ही जी गॅनोडर्मा याची स्वतःची फार्मिंग आहे, म्हणजे शेती आहे, स्वतःची काय याची शेती आहे, नंतर मॅन्युफॅक्चरिंग आहे, कल्टिवेशन आहे, डिस्ट्रीब्युशन आहे, ऑल प्रोसेस डीएक्सएनच्या स्वतःच्या आहेत. म्हणून डीएक्सएन लार्जेस्ट गॅनोडर्मा. थंड लागेल तुम्हाला, बसावरती असू द्या. आता व्यवस्थित आहे का, लक्ष द्या. तुम्हाला थोडासा उशीर झालाय पण आता लक्ष द्या. हे गॅनोडर्मा बद्दल मी माहिती सांगत होतो. ह्या वनस्पतीचं जर आपण पाहिलं तर ही कंपनी वनस्पतींचा राजा म्हणून ओळखली जाते, गॅनोडर्मा कंपनी म्हणून. लार्जेस्ट गॅनोडर्मा कंपनी, आणि एक वनस्पतीपासून संपूर्ण जग जोडलं गेलं एका वनस्पतीमुळे. त्यामुळे तुम्ही जी आज माहिती घेता ती कशाबद्दल आहे, वनस्पतीबद्दल आहे, का गॅनोडर्मा बद्दल आहे. आणि याच्यामुळं काय महत्वाचं याच्यामध्ये पार्ट येतो, वन वर्ल्ड वन मार्केट. आपण जर चांगलं झालो तर लोकांना माहिती द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे. जसं मी माझ्या घरातला अनुभव सांगितला, ज्यावेळी माझे आई वडील चांगले होतात तर मला हे सांगायला पाहिजे का नाही सांगायला पाहिजे, नक्की सांगायला पाहिजे. बरं आहे ना. कोणी ओळखीचं असो अथवा नसो. पुण्यात तर मी त्यावेळी कोणाला ओळखत सुद्धा नव्हतो आणि त्यावेळी लोक वेड्यात पण काढत होते. असं असतं तर सगळे दवाखाने बंद झाले असते म्हणतात का नाही. असं असतं तर सगळे हॉस्पिटल बंद झाले असते, सगळे तुमच्या मागे लाईन लावून उभे राहिले असते. म्हणजे बाबा हॉस्पिटलला काम हॉस्पिटलचं करू द्या, आम्हाला जे काम करायचं ते आम्ही करतो. म्हणजे सुरुवातीला लोक निगेटिव्ह भेटतात की नाही भेटतात ना, अजूनही भेटतात. बरं आहे. नकारात्मक लोक भेटणार म्हणजे त्यांचे विचार जुळले जात नाही, ते वाईट नसतात ना, त्यांचे विचार आपल्याशी कनेक्ट होत नाहीत. परंतु एकच गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला स्वतः पहिलं सेवन करा. अनुभव घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. बरं आहे ना. जर तुम्ही स्वतः अनुभव घेतला आणि फायदा झाला तर आपण इतरांना सांगू शकतो. आणि असे अनुभव घेतलेली एवढी लोक डीएक्सएनच्या ह्या पुस्तकात सुद्धा आहेत. हे पुस्तक मी तुम्हाला आवर्जून सांगेन, प्रत्येकाने वाचन करा. हे व्यवस्थित पुस्तक वाचा. इथं माझ्या आई वडिलांचा अनुभव आहे पहिला, दिसतो तुम्हाला सगळ्यांना. माझ्याच गावातला हा रिझल्ट आहे. माझ्या नात्यातली लांबची आत्या म्हणतो मी, पण आत्या म्हणजे त्यांना ताई म्हणतात गावामध्ये. तर त्यांना ब्रेस्ट कॅन्सर झाला होता, स्तनाचा कॅन्सर. आणि त्यावेळेला पहिलं इंजेक्शन झालं, पहिलं केमोथेरपी फक्त पुण्यामध्ये आणि कमांड हॉस्पिटलला झाली. आज स्वतः आर्मी वगैरे म्हटल्यानंतर त्यांचे मिस्टर, त्यामुळे त्यांना सगळा खर्च कसा होता टोटल फ्री. परंतु एक इंजेक्शन देऊन आल्यावर कमीत कमी 3 दिवस अंतरून धरलं होतं. पाणी सुद्धा पचणार नाही. आणि ती इतक्या घाबरून गेले की डोक्यावरचे केस पुन्हा अशा अंगाची लाही होते, जळजळ झाल्यासारखी. आणि म्हटले डॉक्टर काय अशी सायकल किती पूर्ण करायचे तुम्हाला, 8. पुढे किती लागतील आम्हाला माहीत नाही, पण आधी 8 तरी कंप्लीट करावे लागतील. तर त्या म्हटल्या बाबा रे, हे कॅन्सर आजार परवडला पण हे हॉस्पिटलचा हे जो त्रास होतो तो सहन होत नाहीये. आणि त्यावेळेला माझ्या आईने सांगितलं की माझा मुलगा पुण्यामध्ये आहे आणि त्याच्यापर्यंत एक माहिती पोहोचली, तुम्ही पण त्याच्याकडनं माहिती घ्या. ज्यावेळी गावी येईल त्यावेळेला मी त्याला तुमच्याकडे पाठवते. आणि मी त्यांच्याकडे गेलो होतो ना तर त्यांना फक्त एवढं समजावून सांगितलं की तुम्हाला केमो करायचेच आहेत ना, केमो करा ना, तुम्हाला सांगितलं करायचं आहे, पण त्याचे साईड इफेक्ट होऊ नये याच्यासाठी तुम्ही काय करताय आता. बरोबर आहे की नाही. साईड इफेक्ट झाल्यावर नाही जागवायचं, साईड इफेक्ट व्हायला नको म्हणून. मग तो एक पहिला पॉईंट आवडला. दुसरा एक पॉईंट सांगितला होता की कॅन्सर कोशिका ज्या कारणांमुळे तयार होतात ते कारण नाहीसं करायचं का फक्त पेशी मारायच्या. कारण अतिरेकी तर येतच राहतील ना, पण अतिरेकी यायचं जर आपण थांबवलं नाही तर अतिरेकी येतच राहणार. काय फक्त गोळ्या घालून मारतच राहायचं का. काय करायला पाहिजे, ते तयारच व्हायला नको. म्हणजे ग्रोथ, त्याला काय म्हणतो आपण, कॅन्सर ग्रोथ. हे त्यांना समजावून सांगितलं होतं की गॅनोडर्मा ही वनस्पती अँटी कॅन्सर आहे, ग्रोथ थांबवायला मदत करेल. म्हणजे तुम्हाला वारंवार केमो घ्यावे लागणार नाहीत. आणि त्यांनी अक्षरशः पहिल्यानंतर लगेच इमिजिएट डिसिजन घेतला, इमिजिएटली डीएक्सएनचे प्रोडक्ट चालू केले. मेगा डोसेस, कॅन्सरमध्ये कुठले डोसेस असतात, मेगा थेरपी. हे सुरू केल्यानंतर त्यांचे सेकंड केमो, त्यावेळेला त्यांना असा आनंद झाला की मी केमोच घेऊन आले इंजेक्शन, पण त्रास काही होत नाही. मग पुढे कंटिन्यू 8 केमो झाले, एकदम हेल्दी झाल्या. आणि आज जवळजवळ ह्या गोष्टीला तर 18 वर्ष पूर्ण झाले. किती वर्ष. तसं तर आमच्या दूरच्या नात्यातल्या होत्या, पण ह्या आजारामुळे त्या एवढ्या जवळच्या झाल्या की गावी गेले की मला त्यांना भेटायला जावंच लागतं. टाळी होतं. आजही त्या एवढ्या आनंदी आहेत की त्यांना बिलकुल परत रिपीट कधीच झाला नाही. 18 वर्ष हेल्दी आहेत. किती वर्ष हेल्दी आहेत, 18 वर्ष. हे समाधान आहे की नाही आपल्याला, ब्लेसिंग आहे. कोणता मार्ग हा ब्लेसिंग आहे. आणि मग अशी माहिती पुण्यामध्ये मी काय केलं, फक्त मला जे अनुभव आला ते लोकांना शेअर करायला सुरुवात केली. आणि आज जवळजवळ 30,000 पेक्षा लोक जोडली गेली. आणि वन वर्ल्ड वन मार्केटचा अर्थ होतो, जी माहिती तुम्ही आता इथं ऐकताय ती 200 देशातली लोक फॉलो करतायत. किती देशातली, म्हणजे इथं बसून ऑस्ट्रेलिया, अमेरिका, सिंगापूर किंवा युरोप कोणतंही कॉन्टिनेंट असेल तर तिथं आपण डीएक्सएन कुठं मिळते सांगू शकतो, तिथल्या ऑफिसला ते पाठवू शकतो. म्हणजे 200 देशाचे रूल्स रेग्युलेशन एकसारखे असतील का वेगवेगळे असतील. तुम्ही इथे इझिली अँटीबायोटिक खाता का नाही,
खाता ना, पण ते अँटीबायोटिक 10-10 वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये बॅन झालेले आहेत. आपल्याकडे चालतंय म्हणून अजूनही विकले जातात. आजकाल आपल्याकडे तर कितीतरी टेस्ट वरती जनावरांची औषधं माणसाला दिली जातात की टेस्ट म्हणून फ्रीमध्ये खायला देते. परंतु बाहेरच्या देशांनी काय केलं ते पूर्णपणे बॅन. प्रत्येक देशाचा लॉ आणि प्रत्येक देशाची रेग्युलेशन एकसारखे असेल का वेगवेगळे असतील? वेगवेगळे आहेत ना. आणि डीएक्सएन एकमेव कंपनी अशी आहे की जी हेल्थच्या सेक्टरमध्ये, वेलनेसच्या सेक्टरमध्ये 200 देशाचे लॉ फॉलो करते. टाळी वाजवून जोडतात. किती देशांबरोबर? 200 पेक्षा जास्त. आणि आपण जेव्हा याचं डिस्ट्रीब्युटर आयडी काढतो तर आपल्या आयडी वरती आपण कुठेही प्रोडक्ट परचेस करू शकतो आणि इतर लोकांना ते शेअर पण करू शकतो. आपण आता इथं 20 लोकांची टीम झाली किंवा 100 लोकांची टीम झाली, त्यांचे कॉन्टॅक्ट असतील की नाही जगभर, आणि प्रत्येकाला हेल्थ प्रॉब्लेम आलाय का नाही आलाय. आणि मी मगाशी बोललेलं वाक्य विसरायचं नाही, रोग झाल्यावर जागा होण्यापेक्षा आधी तो व्हायलाच नको म्हणून काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे वेलनेस, त्याला काय म्हणतो आपण? वेलनेस. आणि तो वाक्य आहे, मला वाटतं हे फॉन्ट चेंज आहे, इथं काय लिहिलंय, म्हणून आपल्याला एक चांगलं आरोग्य मित्र बनायचं. काय बनायचंय? तुम्ही म्हणा आरोग्य सखी बनायचं. काय म्हणायचं? आरोग्य सखी. मॅडमना हेल्थ प्रॉब्लेम आहे, त्यांच्याच तो सॉल्व्ह झाला तर त्या सुद्धा चांगल्या आरोग्य सखी बनतील की नाही? बरोबर आहे की नाही? लोकांना ते स्वतःचा अनुभव सांगतील की मी ह्या सिच्युएशन मध्ये होते आणि मी एवढा प्रॉब्लेम सहन केलाय ना, आता मी तुमच्या पुढे व्यवस्थित उभी आहे, तुम्हाला हे व्हायला नको मी माहिती द्यायला आली. सांगाल का नाही? सांगाल. म्हणून माझं आरोग्य सखी बनायचं. घरातला गॅनोडर्माचा चहा, कुठला चहा पिता येतो तुम्ही? या गॅनोडर्माचा चहा आहे ना, डीएक्सएनचा, डीएक्सएन गॅनोडर्माचा चहा. तर तुम्ही घरातला एखादा, ह्या ताईनी ह्या घरी आल्याने ह्या घरातला चहा बदलला तर त्या आरोग्य मित्र किंवा आरोग्य सखी झाले का नाही झाले? म्हणून आपल्याला हे काम अनेक लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे आणि आपल्याला एक चांगलं वेलनेस, एक आरोग्य सल्लागार बनायचं लोकांसाठी. जो व्यक्ती लोकांची चांगली मदत करू शकतो ना, तो व्यक्ती आयुष्यात काही अचीव्ह करू शकतो. मानता का नाही म्हणता? हो. फक्त समाजामध्ये प्रॉब्लेम आहेत आणि ते प्रॉब्लेमचं सोल्युशन बनवून आपण जायला पाहिजे. आणि जो व्यक्ती प्रॉब्लेमचं सोल्युशन बनतो त्याच्या पाठीमागे लोक उभी राहतात. येस सर नो? येस सर. त्याच्याबरोबर टीम जोडली जाते आणि आपोआप ती सांगायची गरज लागत नाही. म्हणून डीएक्सएन करण्याच्या पाठीमागचं रिझन काय, का डीएक्सएन मध्ये आपण यायला पाहिजे? तर पहिलं रिझन आहे, डीएक्सएन आपल्यासाठी द सिक्रेट ऑफ हेल्दी लिव्हिंग. डीएक्सएन किती मिळवून देईल, काय मिळवून देईल, तुमची स्वप्न काय आहेत, हे नंतरचा पार्ट आहे. पहिलं तुमचं येणारं आयुष्य, पुढचं उर्वरित राहिलेलं लाईफ हे पूर्णपणे परमनंट निरोगी असायला पाहिजे आणि तो कुठलाच प्रॉब्लेम जीवनात यायला नको. म्हणून सब कुछ होने पर भी इंसान के पास अगर स्वास्थ्य ही नहीं है तो उसके पास कुछ भी नहीं है. म्हणून सगळ्यात पहिलं म्हणतो ना, सबसे बडा सुख किसके? निरोगी काय. बरं आहे ना? निरोगी आणि सुरक्षित जीवनाचं रहस्य. मग असे प्रोडक्ट आपल्या घरामध्ये सुरुवातीला खर्च करावा लागतो ना, बरोबर आहे की नाही? मला चहा घ्यायचा आहे, मला स्पिरुलिना घ्यायचा आहे, पण असं काम समाजासाठी करा की हे सगळे प्रोडक्ट आपल्या पूर्ण लहान बाळापासून, घरात नातू असेल तर नातवापासून ते आपल्या घरातल्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना हे प्रोडक्ट फुकट खायला भेटलं पाहिजे. किती लोकांना आवडेल सांगा बरं? फ्री खायला भेटलं आवडेल का नाही आवडेल? सुरुवातीला खर्च करावा लागतो कुठे, असं नाही म्हणणार की हे फुकट खा. त्यासाठी आपण काहीतरी चांगलं काम ह्या मिशन मध्ये यायला पाहिजे. काही लक्षात येते मी बोलतो ते मिशन कोणासाठी आहे? ईच अँड एव्हरी पर्सन साठी आहे. म्हणून हेल्दी लिव्हिंग पहिला पार्ट काय? सिक्रेट ऑफ हेल्दी लिव्हिंग. आणि अक्षरशः डीएक्सएन आपल्या करताय एक स्वास्थ्य ही पहिली प्राथमिकता. बरोबर आहे ना? इथं पाहू आपण आजारांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढले तर आपण आपल्या बॉडीचा चेकअप पण करतात की नाही लोक जाऊन? पैसा खर्च होतो का नाही होतो? सिटी स्कॅन करायचं म्हटलं तरी 8 ते 10 हजार रुपये लागतात का नाही? एक MRI करा म्हणतात. बरं आहे ना? एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, कोलोनोस्कोपी, किती टेस्ट आलेत आजकाल. पूर्वी होत्या का एवढ्या? नाही. पूर्वी एवढे हॉस्पिटल पण नव्हते. पूर्वी एवढे आजार सुद्धा माहित नव्हते. आज एवढा मेडिकल रिसर्च आणि एवढा करोडो रुपये शासन त्याच्यावरती खर्च करते तरी आजार काय होत चाललेत? वाढत चालले. ते कमी होत नाही. आणि याचं कारण काय की तर प्रत्येक व्यक्ती जो तुम्हाला पॅथॉलॉजीमध्ये, हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यामध्ये, डॉक्टरमध्ये, मेडिकल शॉपमध्ये, प्रत्येक मेडिकल फील्ड मधला व्यक्ती जो काय आता करतोय आजार झाल्याच्या नंतर बघा. बरोबर आहे की नाही? तो रोग झाल्याशिवाय मी काही करू शकत नाही. म्हणून अप्रोच चुकीचा आहे म्हणतो आपण. काय म्हणतो आपण याला? का आजार वाढलेत? मग रोग होऊ नये म्हणून क्रांती बनायला पाहिजे. मानताय की नाही म्हणताय? बरोबर आहे की गोष्ट? म्हणून डीएक्सएन आपल्यासाठी खूप मोठी क्रांती आहे. आज तपासणी करण्यासाठी लाखो रुपये लागतात का नाही? तिथे तरी लोकांना ना आयडेंटिफायच होत नाही. 2-2 वर्ष तपासण्या चालल्या
तरी काय म्हणतात डॉक्टर म्हणतात काय झालं ते समजतच नाही. लाखो रुपये अगोदर पैसा कशावरती चाललाय, फक्त टेस्ट मध्ये चाललाय. आणि टेस्ट घेतल्यानंतर मग कळतं की मग काय झालंय, कधीपासून आहे, अजून मोठा आजार आहे, मग यांना मेडिसिन द्यायचे का. पहिले मेडिसिन असतात, पहिले काय असतात मेडिसिन. मेडिसिननी फरक पडला नाही तर काय म्हणतात ड्रग द्यावे लागतात, म्हणजे हाय पॉवर. ड्रगिस्ट म्हणतो ना, केमिस्ट अँड ड्रगिस्ट. मग पहिले मेडिसिन, नंतर काय येतात ड्रग्ज. ड्रग्जनी पण इफेक्ट नाही झाला तर मग स्टिरॉइड्स. सायन्स काय करते शेवटी आता स्टिरॉइड. आणि स्टिरॉइड मेडिसिन ड्रग जिथं काम करत नाही तिथं शेवटी काय सांगतात सर्जरी करायला पाहिजे. म्हणजे हा ऑपरेशन, हा पार्ट खराब झाला, तो पार्ट खराब झाला. आता पार्ट खराब होतात की नाही होतात, लिव्हर मध्ये खराबी, किडनी मध्ये खराबी आली आहे की नाही, प्रत्येक म्हणजे पिशवीमध्ये खराबी, आणि प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात खराबी वाढत चालली आहे. आणि म्हणून आपण प्रत्येक जण आज शरीराची तपासणी जर करायचं म्हटलं तर मला सांगा संपूर्ण डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत असं कुठलं मशीन आहे का की तिथं जायचं आणि तुमच्या अगदी हेड टू टो काय म्हणतो आपण त्याला, डोक्यापासून पायापर्यंत त्या मशीन मध्ये उभं राहायचं आणि संपूर्ण स्कॅनिंग झाला, असं होऊ शकतं का? असं सायन्स सांगू शकतच नाही. बरं आहे की नाही. तिथं प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे डिपार्टमेंट आहे. लिव्हरचा डॉक्टर काय म्हणतो, मी फक्त लिव्हरचं बघेल, किडनीचं तिकडे जावं है ना. लहान मुलांचा डॉक्टर वेगळा आहे, प्रत्येक गोष्टीला वेगळा आहे. आणि ह्या सगळ्या तपासण्या करायच्या लाखो करोड रुपये जरी दिले ना तरी आपण हे संपूर्ण बॉडीची स्कॅनिंग करू शकत नाही. कारण डॉक्टर किंवा मेडिकल पॅथॉलॉजी तुमची तीच गोष्ट शोधू शकते फक्त जे त्यांना माहीत आहे पेपरवर. समजतं का मी काय म्हणतो ते, म्हणजे ज्ञात आहे. पण कितीतरी गोष्टी आपल्या बॉडीमध्ये अज्ञात आहेत, का होतं ते समजतच नाही. आणि मग आपण पाहतो की संपूर्ण शरीराची जर स्कॅनिंग करायचं आहे तर किती लोकांना वाटतं की अशी स्कॅनिंग आपल्याला पाहिजे घरामध्ये. ओव्हरऑल बॉडी रोग होण्यापूर्वी. आणि म्हणून गॅनोडर्माचं आज नाव बदलू आपण. नाव टाइम फॉर आयडेंटिफाय युअर बॉडी इन मायक्रो लेवल. टाळी वाजव जोरदार. स्कॅनिंगचा अर्थ काय, संपूर्ण शरीराची काय करते इंटरनल तपासणी. कोण करणार हे काम? बॅक कुठे इकडे या बाजूला. हे काम कोण करणार आहे? गॅनोडर्मा. कोण काम करणार आहे? गॅनोडर्मा. म्हणजे आरजीजीएल, स्पायरुलिना, डीएक्सनचा चहा, डीएक्सनची कॅप्सूल्स, त्या आरजीजीएल गोळ्या, हा चहा डीएक्सन टी. हा किती प्यायला सांगितलं होतं मागच्या वेळेला मी, कुणाच्या लक्षात आहे? कोण बोलला का? 1 लिटर. सरबत कसा पिता? ग्लासनी. बरोबर आहे की नाही? सरबत कसा पिता? ग्लासनी. आणि कप चहाचा एवढासा. चहाचा कप एवढा आहे आणि सरबत साठी का ग्लास? जे आरोग्याला चांगलं आहे त्याला ग्लास. ज्यूस कसा पिता? त्याला म्हणतात ना एवढासा ज्यूस द्या. नाही, दुधाचा चहा आपण काय बनवतो ऍसिडिक, आणि ते आपण पिताना किती पितो? एवढा. पण जर 1 लिटर दुधाचा चहा पिला तर काय होईल? उलटी होते, त्रास होईल, आहे की नाही? सहन होणार नाही, डायजेस्ट होणार नाही. मग गॅनोडर्माचा चहा पिताना आपल्याला याच्यात हा आयुर्वेदिक हा अल्कलाईन टी आहे. कोणता चहा? अल्कलाईन. प्रत्येक घरातला माणूस हा चहा पितोय, म्हणून चहामधून आपल्याला अनेक घरं जोडली जाऊ शकतात आणि आपली टीम खूप मोठी बनू शकते. हा चहा पिताना आपण लोकांना सजेस्ट करतो याच्यात दूध आणि साखर टाकायचं नाही. हा चहा पिताना तुम्ही 1 लिटर चहा प्यायचा. किती लिटर प्यायचा? 1 लिटर प्यायचा. एका दिवसात प्यायचा. एका वेळी पिला तरी काय नुकसान नाही. आम्ही मीटिंग मध्ये, प्रोग्राम मध्ये अगदी एक मीटिंग संपेपर्यंत 1 लिटरची बॉटल संपवतो. तुम्ही ऑफिसच्या ड्युटीला वगैरे जाता, शॉप मध्ये जाताय, तिथं तुमच्याकडे ती बॉटल 1 लिटर असेल तर तिथंच एक घोट प्यायचा ठेवाय. बरोबर आहे की नाही? थंड करून ठेवा. तो गरम नसेल चहा. बरोबर आहे की नाही? पण तो लेमन टी बनवा. त्यात लेमन, आलं, विलायची ऍड करा. फक्त काय ऍड करायचं नाही म्हणजे 2 गोष्टी, दूध आणि साखर. ते टाकले की ऍसिडिक बनतं. ते टाकले की औषधी गुण निघून जातात. हा चहा पावडर उकळावा जास्त लागत नाही, म्हणून पाणी पहिलं उकळायचं असतं. हे जर मी उकळलं डायरेक्ट तर ह्यातले गुण जातील का नाही जातील? म्हणजे याची प्रोसेस आहे. पहिलं चांगलं पाणी उकळून घ्या. उकळलं की चहा पावडर टाका. किती टाका? 50%. नेहमी 1 चमचा लागतो तर अर्धा चमचा. नंतर वरून काय ठेवा? एक झाकण, म्हणजे त्याची वाफ पण जाऊ द्यायची नाही. त्याला सायंटिफिकली भाषेत म्हणतात डिकॉक्शन. म्हणजे त्या वाफेमधले सुद्धा औषधी सत्व त्याच्यात राहायला पाहिजेत, म्हणून ती वाफ सुद्धा झाकून ठेवायची. आणि 1 मिनिटामध्ये तुम्ही तो चहा गाळून प्यायचा. आणि असा चहा जर लिटर भरून बनवून ठेवला असेल, पातेलं भरून, तो थंड होऊ द्यायचा, फ्रीज मध्ये ठेवा हवं तर. नंतर तो लिंबू ऍड करा त्याच्यात आणि तो चहा तुम्ही कशामध्ये घ्या? बॉटलमध्ये घेऊन दिवसभर 1 लिटर प्यायला पाहिजे. का प्यायचा? कारण गॅनोडर्माच्या कॅप्सूल आहेत. येस नो? येस. एखाद्याला मी कॅप्सूल खा म्हटलं तर तो लगेच तयार होईल असं नाही. ऍक्च्युअली खायला पाहिजे की नाही खायला पाहिजे? येस सर. हे स्कॅनिंग करते बॉडीचं. बरं आहे ना? पण ऍटलीस्ट एखाद्या माणसाला 1 लिटर चहा प्यायचं, तो उद्यापासून लगेच सुरू
करू शकतो. सर नो बरोबर आहे की नाही? म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये गॅनोड्रोमा जाण्यासाठी हा सर्वात मोठा चांगला मार्ग आहे. प्रत्येकाला चहावर बोलत आहोत. या चहाचे फायदे एवढे आहेत ना, प्रचंड आहेत. या चहाला अँटी कॅन्सर टी म्हणतात. म्हणजे रेग्युलर चहा पित असेल तर कॅन्सरचा धोका शरीरातला आयुष्यातला कमी होऊ शकतो. म्हणून आजपासून थोडा थोडा जर चहा 1-1 लिटर चहा पित असेल तर बॉडीत हीट वाढणार नाही, ऍसिड वाढणार नाही, न्यूट्रल बॉडी राहील, अल्कलाईन चांगले राहील, बरं आहे ना. आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढे जाऊन असे हेल्थ प्रॉब्लेम येऊ देणार नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीला पहिला स्टार्ट करा चहा. दुधाचा चहा ऍसिडिक बनतो. कसा बनतो? मी त्याला चहा म्हणतच नाही, त्याला चिकटा म्हणतात. म्हणा एकदा चिकटा. तुम्ही पण म्हणायचं चिकटा आहे. एवढाच कप पिताय पण तो पोटात गेल्यानंतर जो चिकटा आतमध्ये जातो त्याने तुमची भूक जाते की नाही जाते? काय झालं? तुमच्या दोन्ही आतड्यांच्या बाजूला तो चिकट्याचा लेअर लागला, ते चिकट आहे. आणि त्याच्यामुळे काय आलं, इमिजिएटली तिथं तुमचे सेन्सेशन म्हणजे भूक लागण्यासाठी जे स्पोर्स आहेत ते ब्लॉक केले आपण आपल्या हातानेच. आपल्या हाताने आपण ते ब्लॉक केले म्हणजे भूक लागण्याचे सेन्सेशन जातील का? आणि मग आपण म्हणतो चहा पिली की भूक जाते. ऍक्च्युअली तो चिकटा येतो आणि तो तुमच्या आतड्यांना बाजूला भिंतीला लागतो, त्याचाच अल्सर बनवू शकतो. ज्यादा चहा पिला तर आपले पोट पण बिघडू शकतं. सर नो. आणि साखर सुद्धा न टाकता त्याच्यात काय सांगितलं होतं? गुळ ऍड करा. काय ऍड करायच्यात? आणि साखरेमध्ये पण केमिकल्स आहेत. 17 ते 18 प्रकारची केमिकल टाकल्याशिवाय साखर बनत नाही. म्हणून तुम्ही चांगला ऑर्गॅनिक गुळ मिळत असलं गुळ. तर डीएक्सएनची स्वतःची जागरी पण येते या महिन्यात लॉन्च होईल. डीएक्सएनची जागरी, डीएक्सएनची, आणि ती ऑर्गॅनिक असेल, नॅचरल असेल, पहिल्या धारेची आणली. पहिल्या धारेची म्हणजे एकदाच फक्त ऊस त्या मशीन मध्ये सोडायचं, 10 वेळा सोडायचा नाही. ते बघितलं ना ऊसाचं. एवढे डॉक्टरली विचार करतात की पहिल्यांदा जो पास ऑन करता येईल त्यातनं न्यूट्रिशन गुण मिळतील, त्याच्यानंतर सगळा कचरा यायला लागेल आणि ते कॉन्सन्ट्रेट होणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की पहिल्या धारेच्या आपल्या गुळावर पहिला प्रोडक्ट डीएक्सएन मध्ये लॉन्च होतोय. होणार आता मी सांगतो पुढच्या 15 दिवसात येईल. त्याच्यावर लिहिलं असेल फर्स्ट प्रेस जागरी. वर्ल्डमध्ये द फर्स्ट प्रोडक्ट बाय डीएक्सएन इन्व्हेंटेड बाय डॉक्टर लिम. म्हणून डॉक्टर लिम इज इन्व्हेंटर. त्यांनी स्वतः ह्याच्यावर इन्व्हेन्शन केलंय. आज त्यांनी 93 सालापासून असे कितीतरी प्रोडक्ट त्यांच्या रिसर्च मधून आणले. किती लोकांनी कंबुचा पिलाय. त्या चहाला सुद्धा फर्मेंटेशन केलं, आंबवलं आणि काय तयार झालं? एक जसं लोकांना सोडा प्यायला आवडतो, कोल्ड्रिंक प्यायला आवडतात, थम्सअप, हे सगळी पेय हेल्थ खराब करतात की नाही करतात? पण डॉक्टर लिम किती विचार करतात बघा त्या सायंटिस्टनी की तुमच्या चहाला सुद्धा प्रोसेस केलं, त्याच्यात स्कोबी ऍड केला. स्कोबी म्हणजे गुड बॅक्टेरिया, आणि त्याच्यापासून चहा फर्मेंटेशन होतोय. आता तुम्ही जर हा चहाचा डब्बा, ती जी बॉटल कंबुचाची अशी इथे ठेवली ना, प्रोसेस सुरू आहे. प्रोसेस काय सुरू आहे. आत्ताही पिऊ शकता. किती लोक म्हणतात किती दिवस, जेवढे दिवस ठेवाल तेवढं तो बनतच राहील. म्हणजे लोणचं जेवढे दिवस ठेवतात तेवढं काय म्हणतो आपण? चांगलं तयार होते. सर नो. फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी, त्याला काय म्हणतो आपण? फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी. तर तुमचा चहा सुद्धा डॉक्टर लिमनी फर्मेंटेशन करून त्याचा बनवला कंबुचा, आणि तो कंबुचा भारतामध्ये करोडोचं मार्केट तयार आहे. लहान बाळापासून कोणी ते भरपूर पिऊ शकतो. तुम्ही आला होता लॉन्चिंगला त्या प्रोग्रामच्या. व्हिडिओ युट्यूबला बघा. कंबुचा काय नाव आहे प्रोडक्टचं? कंबुचा. तुम्ही एकदा पिलात ना, गट बॅक्टेरिया चांगले राहतात. गट बॅक्टेरिया चांगले राहतात. म्हणून आपल्यासाठी हेल्थची क्रांती डीएक्सएन आहे. गॅनोडर्मा काय आपल्याकरता नाव घ्यायचं? नाव काय? आयडेंटिफायर. म्हणा मोठ्याने. आयडेंटिफाय. थोडं मोठ्याने. काय? आयडेंटिफाय. आपला आवाज मजबूत असायलाच पाहिजे, कारण लोकांना हे माहिती नाही. तुम्हाला सांगायचं तर ठणकावून सांगता आलं पाहिजे. तो म्हणतो हे आहे तरी काय? तिथं मशरूम म्हणून उपयोग आहे का? मशरूम त्यालाही माहिती आहे. त्यांना काय सांगतं? हे मशरूमचा राजा आहे, वनस्पतींचा राजा आहे, द किंग ऑफ हर्ब आहे. पण याला सायंटिफिकली तो आयडेंटिफायर आहे. काय तो? आयडेंटिफायरचं म्हणजे काय की शरीरामध्ये साठत असलेली ही जी खराब आहे, जी रिपोर्ट मध्ये पण सापडत नाही. कसं मी सांगतो बघा. आता रिपोर्ट मध्ये आजार कधी कळतो आपल्याला? झाल्यावर, शब्द वापरत झाल्यावर. आणि तरी सुद्धा प्रिव्हेंटिव्ह चेकअप करतात लोक. आता ताई तुमचं नाव काय? चित्रा. संपूर्ण बॉडीचं स्कॅनिंग करायचं आपण. प्रिव्हेंटिव्ह चेकअप. आईचा त्रास पाहतोय आपण, आपल्याला बघायचं बाबा प्रिव्हेंटिव्ह काय असेल नसेल तर एकदा तरी चेकअप करायला पाहिजे. लोक जागृत झाले ना आता. वर्षात एकदा तरी प्रिव्हेंटिव्ह चेकअप करतात. चित्राने पूर्ण स्वतःचं बॉडीचं स्कॅनिंग केल्यानंतर मला कल्पना द्या, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. याचा अर्थ आपल्या शरीरात काहीच खराबी नाही असा होईल का? अर्थ कधीच आजार येणार असं होईल का? मग रिपोर्ट मध्ये आजार दिसतो कधी? 70% डॅमेज झाल्याच्या नंतर. किती टक्के ताई? 70%. हे लक्षात ठेवावं. जोपर्यंत शरीरात 70% डॅमेज तयार होत नाही, फंक्शन, तोपर्यंत रिपोर्ट आजार दाखवत नाही, तोपर्यंत सगळं नॉर्मल दिसत असतं. 20% असेल तरी रिपोर्ट काय येणार? नॉर्मल. एखादी गाठ बनते कॅन्सरची, जोपर्यंत तुमची बायोप्सी होत नाही तोपर्यंत त्याला कोणी कॅन्सर आहे म्हणू शकत नाही.
बायोप्सी म्हणजे तुकडा काढला जातो, तोपर्यंत गाठ लागतीये, आपण एक्सरे मध्ये बघतोय, पण ते कॅन्सरच आहे म्हणता येत नाही. म्हणजे किती टक्के डॅमेज आहे तिथं? 70-80% डॅमेज झाल्यावर कळत. गाठ झाल्याशिवाय कॅन्सर समजत नाही. पण सुरुवात किती पेशीमध्ये होते? एका पेशी. सुरुवात किती पेशीपासून होणार आहे? एक सिंगल कॅन्सर सेल मल्टिप्लाय होते आणि मग बनते ट्युमर. बरं आहे ना? आणि ट्युमर झालं की काढतो आपण तुकडा आणि नंतर कळतं रोग झाल्याच्या नंतर 70% डॅमेज. किती टक्के डॅमेज? 70%. हा, लिव्हर, किडनी, कुठलाही हेल्थ प्रॉब्लेम असेल तुम्ही कॉमन बोलाय लोकांची आणि समजेल असं सांगितलं की लोकांना कळणार. बरोबर आहे की नाही? म्हणून 70% डॅमेजला रिपोर्ट. अजून एक वाक्य आहे, 5 ते 15 वर्ष लागतात एक रोग तयार व्हायला. किती वर्ष लागतात? 5 ते 15 वर्ष. एखादा डॅमेज झालेला हेल्थ प्रॉब्लेम, ज्याला काय म्हणतो आपण डिजनरेटेड, सर्दी, खोकला, जुलाब, उलट्या हे येतात आणि आपोआप जातात. इन्फेक्टिव्ह डिसऑर्डर आहेत. बरं आहे ना? आपोआप येतात आणि आपोआप जातात. त्याला तुम्ही मेडिसिन नाही खाल्लं तर ते बरं पण होऊन जाईल. परंतु डायबिटीस, अर्थरायटिस, संधिवात, बरं आहे ना, किडनी फेल्युअर, लिव्हर फेल्युअर, कॅन्सर, हे जे रोग आहेत ते डिजनरेटेड आहेत. कुठले रोग आहेत ते सगळे? डिजनरेटेड. म्हणजे दिवसेंदिवस ती पेशी खराब होत जाऊन झालेला विकार. किडनी खराब झाली, रातोरात होईल का? लिव्हर रातोरात खराब होतो का? कॅन्सरची गाठ रातोरात तयार होते का? बिलकुल नाही. ते बनायला 5 ते 15 वर्ष लागतात. कुणाला 5, कुणाला 10, कुणाला 15 पण लागू शकतात. आणि मग 5 ते 15 वर्षानंतर ते रिपोर्ट मध्ये कळतं. मी समजते मी काय बोलतोय ते? अच्छा, उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. एकदा मी काय म्हटलं, आता मला मिटिंगला जायचं असतं नेहमी प्रोग्राम्सला, तर मी माझ्या मिसेसला काय म्हटलं, मला पोहे बनव. काय बनव? आता लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या घराचं उदाहरण मी लक्षात येतं. महिलांना पोहे बनवून सांगितलं. काय बनवलं? पोहे बनवलं किती वेळ लागतो? 15 ते 20 मिनिटं. बरोबर आहे ना? मी तिला म्हटलं मला फक्त 2 मिनिटात पोहे पाहिजेत, मला उशीर खूप झालाय. मी पायात शूज घातले आणि असं बसलोय बाजूला, मला पटकन पोहे आणून दे. ते म्हणले थांबा, 20 मिनिटं थांबावं लागेल. म्हणजे 20 मिनिटं वेळ नाहीये, मला 2 मिनिटात पोहे पाहिजे. काही कर, जा पटकन पोहे आण. मग मिसेस आतमध्ये गेली, काय केलं, तुम्हाला 2 मिनिटात पाहिजे का? डायनिंग टेबल होता समोर. एक काय काय लागतं पोहे बनवायला? पोहे, कांदा, मिरची, तेल, कोथिंबीर, कच्चे पोहे, हळद, बरं आहे ना, मीठ, त्याच्यानंतर मोहरी, असं प्रत्येक डिश मध्ये ठेवला. अख्खी डिश भरली, पुढे डायनिंगच भरला पूर्ण. म्हटले खावा पोहे. मी म्हटलं हे पोहे आहेत? माझी मिसेस काय म्हणते, हे पोहेच आहेत. म्हटलं हे पोहे दिसत नाहीये. काय शब्द बोलला मी? हे पोहे दिसत नाहीत. म्हणजे ते दिसण्यासाठी 20 मिनिटं थांबावं लागतात, म्हणून थांबा म्हणते मी तुम्हाला. म्हणजे तो डायबिटीस आता दिसत नाहीये, ते कारण आतमध्ये आहे. पेशी खराब होत चाललीये, पण ती तयार व्हायला वेळ लागतो. म्हणून आपल्याला प्रत्येकाला आता आयडेंटिफायरची गरज आहे. म्हणून रोग होऊ नये म्हणून शरीराची स्कॅनिंग करायला पाहिजे. मग काय स्कॅन करतो गॅनोडर्मा? आयडेंटिफायर लिहिले मायक्रो लेव्हल. कोणत्या लेव्हलला? कोणीही इथं बसलेल्या व्यक्तीने गॅनोडर्मा प्रोडक्ट खायला सुरुवात केली की तो मायक्रो लेव्हलवर काम करतो. कोणत्या लेव्हलवर? मायक्रो लेव्हल म्हणजे काय? तर आपल्या शरीरातल्या अतिसूक्ष्म पेशी, ॲबनॉर्मल सेल काय शोधतो बॉडीतल्या? तुमच्या रक्तामध्ये गॅनोडर्मा मिक्स झाल्यानंतर त्या संपूर्ण शरीरामध्ये काय बघायला मिळतील? फक्त पेशी. डायबिटीस आहे काय? काय खराब झाल्या? पेशी. लिव्हरचे प्रॉब्लेम आले, लिव्हरचे रिपोर्ट आले, डॉक्टर काय म्हणतो लिव्हरच्या पेशी खराब झाल्यात. किडनी खराब झाली, किडनीत पेशी काम करतच नाही. मग स्किन असेल, नाही तर बोन असेल, नाही तर रक्त असेल, नाही तर बोन मॅरो असेल, सगळीकडे काय आपल्या सेल्स आहेत. आपल्या जन्माची सुरुवात किती पेशीने झाली? एक. आई आणि वडिलांची एक संयुक्त पेशी, पेशींचा समूह, अवयव, सिस्टम आणि 9 महिने 9 दिवसांनी एका बाळाचा जन्म. मग हे 9 महिने 9 दिवस शरीरात किती पेशीपासून शरीर तयार झालं? एका. मग डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत शरीर ओपन करून बघितलं तर कुठेही कॅन्सर बघायला भेटत नाही, कुठेही डायबिटीस बघायला भेटत नाही, कुठे लिव्हर बघायला भेटत नाही. काय बघायला मिळतात? फक्त पेशी. मग मला सांगा रोग कुठे तयार होणार? सेलमध्ये. कुठे तयार होणार? पेशीमध्ये. मग सुरुवात किती पेशीत? एका. आणि एक पेशी खराब होऊन सिस्टम खराब व्हायला किती दिवस लागला? वर्ष? 5 ते 15. किती टक्के खराबी लागली? 70%. हे पुस्तकात पण पान आहे, म्हणजे ह्या पानावर काय बोलायचं ते मी आता सांगतो. हे फोटो बघायचा आणि आता जे बोललो ते बोलायचं. लक्षात येते का? तुम्ही चांगला आरोग्य सल्लागार बनता. सिंपल आहे. आता लक्षात घ्या, सिस्टम खराब झाल्याशिवाय रिपोर्ट मध्ये दिसत नाही. काय खराब झाल्याशिवाय? सिस्टम. मग हे सिस्टम खराबला किती स्टेज आहेत? एक पहिली पेशी इतकी सूक्ष्म आहे की डोळ्यांना दिसत नाही, नंतर समूह, नंतर अवयव म्हणजे टिश्यू, नंतर ऑर्गन आणि नंतर सिस्टम. म्हणजे 4थ्या स्टेज मध्ये रोग कळतो. किती स्टेज मध्ये? 4थ्या. माहित झालं त्यावेळेला 4 स्टेज पूर्ण झालेत. लक्षात येत आहे? आणि मग आपण म्हणतो आता डायबिटीस झाला. एखादा म्हणतो ना पटकन मागच्या एकदम निरोग होतो, काय मला अजिबात झाला, मागच्या महिन्यात थायरॉइड झाले.
मागच्या महिन्यात ठरवलं होईल का? ते व्हायला लागले एवढी वर्ष आणि ती सिस्टम बिघडली की गोळ्या किती दिवस खायच्या? आयुष्यभर. किती दिवस खायची मेडिसिन? जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत खायलाच पाहिजे. इथे डॉक्टर काय म्हणतात, अरे सिस्टमच बिघडलीये तर तुम्हाला ही गोळी आता कायम खावीच लागेल. मग आपण विचार करा, एकदा का ती गोळी सुरू झाली तर अवयव खराब होतील का नाही होतील? येस सर. जे लोक ज्यादा गोळ्या खातात त्यांची किडनी खराब होईल की नाही होईल? येस सर. 100%. मी एखाद्याला संधिवात आहे आणि तो संधिवाताच्या गोळ्या खातोय, पेन केलं, 15 वर्ष संधिवाताची गोळी खाते, काय होईल? एक दिवशी किडनी खराब होऊ शकते. कारण तो रोज एक संधिवाताची गोळी जर खात असेल, इट्स नॉट गुड. हे खूप डॅमेज करते बॉडीला. आता आपल्या रोज क्रोसिन खाणं शरीराला कधीच घातक आहे, बरोबर आहे की नाही? ताप आला की क्रोसिन खाल्लं ओके, पण रोज क्रोसिन खावी लागली तर काय होईल? अवयव म्हणजे लिव्हर खराब होऊ शकतो. कोणताही रोग शरीरात येऊ शकतो ना. आता तर हवा, पाणी, अन्न काहीच शुद्ध राहिलेलं नाही. कुठून केमिकल आज चाललेत आपण काही बोलू शकतच नाही, बरोबर आहे ना? कुठला शेतकरी आता पूर्ण नैसर्गिक शेती करतो आहे का? कोण? एकही नाहीये, बरोबर आहे ना? प्रत्येक व्यक्ती पेस्टिसाइड्स अशी जंतुनाशकं टाकली जातात की ते जर चमच्यावर पोटात गेले तर जागेवर डेथ होणार. एंडोसल्फान पिलं तर काय होईल? जागेवर डेथ होईल की नाही? पण ते एंडोसल्फान मेथीच्या भाजीवर टाकलं, कोथिंबीरवर टाकलं, आता त्याच्यावर बसलेले जंतू मारण्यासाठी. आणि तेच एंडोसल्फान आपल्या पोटात जाणार की नाही जाणार? जाणार ना. मग आपल्या प्रत्येकाच्या शरीरातल्या पेशींमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने खराबी काय होत चालली, दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आणि फक्त आपल्याला मॅनिफेस्टेशन कधी होतं? सिस्टम खराब झालं. समजतं कधी? सिस्टम बिघडल्याच्या नंतर. आता तुम्हाला प्रश्न विचारतो, नीट लक्ष द्या. सिस्टम बिघडल्यावर जागा व्हायचं का पहिली पेशी शोधायला पाहिजे? पहिली पेशी. किती लोकांना वाटतं असं हात करा, पहिली पेशी. पहिली पेशी इम्पॉर्टंट आहे, ती सेल शोधायला पाहिजे. आणि ती सेल म्हणजे आपल्या बॉडी मधली जिथं आहे ती शोधायची ताकद या गॅनडरमध्ये. वाजवते टाळी जोरदार. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत स्कॅनिंग. काय करतो? बॉडीचं स्कॅनिंग. म्हणजे शरीरातली नको खराब झालेली ऍबनॉर्मल सेल, इथं दिसते ऍबनॉर्मल आहे ना, अर्धी लाल आहे, अर्धी पूर्ण इकडून झाली, डेड होत चालली. ही पेशी कुठल्या अंगाची असेल त्या भागातला रोग तयार होऊ शकतो. आणि त्या भागातलं नाव डॉक्टर देतात, ही पॅथॉलॉजी आहे, बरं आहे ना? हे पॅथॉलॉजीने दिलेली नाव आहेत वेगवेगळी, पण शरीर मात्र एकच आहे ना. पेशी सगळीकडेच आहेत. मग खराब झालेली पेशी कशी शोधतो? गॅनड्रोमा पोटात गेला की ब्लड मध्ये येतो, ब्लड मधून सर्क्युलेट करेल. 1,00,000 किलोमीटर पाईपलाईन आहे आणि प्रत्येक पेशीमध्ये गॅनड्रोमा सत्व पोहोचल्यानंतर डॅमेज झालेल्या पेशीतली तत्व बाहेर काढून त्या पेशीला पुन्हा शोधून म्हणजे तत्व खराब काढणे, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे त्यातलं विष बाहेर काढणं आणि त्या पेशीला पूर्ववत नॉर्मल लाईफला घेऊन जाणं. म्हणून गॅनड्रोमा काय करतो? स्कॅन युअर होल बॉडी ऍट अ टाइम. किती लोकांना वाटतं खायला पाहिजे? बरोबर आहे की नाही? नक्की खायलाच पाहिजे. म्हणून तो चहा मधून पण घेता येतो, आरजीजीएल पण खाता येतो, व्हर्जिन कोकोनट ऑइल हे पिण्यासाठी बनवलं तेल, पण यात पण काय ऍड केला? गॅनोडर्मा. तुम्ही अंगाला साबण लावताय तर साबणामध्ये पण काय ऍड केला? कारण ह्या स्पोर मधून पण गॅनोडर्मा आत जाणार. तुम्ही दाताला पेस्ट लावताय तर त्यात पण काय ऍड केली? गॅनोडर्मा. 80% प्रोडक्ट कशापासून बनले? डीएक्सएनचे. म्हणून डीएक्सएनला काय म्हणतात? गॅनोडर्मा कंपनी. काय म्हणतात त्याला? गॅनोडर्मा कंपनी. एक मिशन आहे. काय आपल्या करता? एक मिशन आहे. डोक्याला शॅम्पू लावतात, तिथं सुद्धा सेल आहेत का नाही? तिथं सुद्धा पेशी आहेत. तर त्या स्काल्प मध्ये सुद्धा काहीतरी मुरलं पाहिजे, तर तिथं सुद्धा काय ऍड केला? शॅम्पू मध्ये सुद्धा गॅनोडर्मा. म्हणून हा किंग ऑफ हर्ब संपूर्ण शरीराला मदत करतो. आणि आपलं स्कॅन युअर बॉडी. आणि त्याच्यानंतर एक शब्द चांगला आहे की ही पेशी खराब आहे, तिला शोधून काढून काय करतो? परत नॉर्मल करायची पॉवर आहे. मग आता सिंपल प्रश्न घ्या, ही पेशी जर इथं शोधायला सुरुवात केली आणि या ॲबनॉर्मल पेशी, कोणत्या पेशी असतात रोग निर्माण होणाऱ्या? ॲबनॉर्मल, इनॅक्टिव्ह, ज्या खराब झालेल्या पेशी इथं जर नॉर्मल व्हायला लागल्या तर सिस्टम खराब होईल का? सिस्टम खराब होऊ देणार नाही. म्हणून म्हणतात ना, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. लोक योगा करतायत, प्राणायाम करतात का नाही? हा करतायत. वेलनेस मध्ये बोलतात की नाही सगळे लोक? हेल्थ प्रॉब्लेम, फिटनेस चांगला असायला पाहिजे, चांगलं खायला पाहिजे. म्हणून प्रत्येक व्यक्ती जागा होतोय. मी तर म्हणतो प्रत्येक घरात गॅनोडर्मा पोहोचायला पाहिजे, होऊ शकतो. कारण प्रत्येकाच्या शरीरात 20% तरी खराबी आली. ऍव्हरेज मला माहिती आहे ना किती टक्के आली? आता 20%. तुम्ही पण म्हणा ऍव्हरेज 20 ते 30% डॅमेज आलेलाच आहे. रिपोर्ट मध्ये दिसत नाही म्हणजे निरोगी आहे का? माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल म्हणजे मी निरोगी का आयुष्यभर? अजिबात नाही. यावर्षी रिपोर्ट नाही आला तर पुढच्या वर्षी रिपोर्ट येणारच आहे. ती खराबी दिवसेंदिवस वाढणारच आहे. म्हणून आपल्याला रिपोर्ट कधी आजार दाखवत नाहीत, रिपोर्टवर बघायचं नाही, फंक्शन नॉर्मल करण्यासाठी काम करायचं.
हे गॅनोडर्माचं पॉवर आहे. लक्षात आलं? मग किती खायचं आपल्याला हे? 1 2 4 6 बोला एकदा. 1 2 4 6 म्हणजे कमीत कमी एखाद्या नॉर्मल माणसाने आजार नाहीये, म्हणजे त्यांना आजार नाही म्हणजे काहीच बाबा आता डिटेक्ट नाहीये बॉडीमध्ये, पण वाटते की बॉडी सर्व्हिसिंग व्हायला पाहिजे. घरात झाडू मारता का नाही? हो मारता ना? मग रोज झाडू मारता का नाही? बरोबर आहे ना? अगदी. आणि दिवसातून 4 वेळा झाडू मारताय तरी कचरा येतो का नाही? म्हणून तुम्हाला कंटिन्यू झाडू मारायलाच पाहिजे. प्रत्येक गोष्ट स्वच्छ आवडते की नाही? दिवसातून 1-2दा आपण इथं पण कापड फिरवणार, हे क्लीन करायचा प्रयत्न करणार. टीव्ही वरती कापड एकदा तरी आपण फिरवतो कारण स्वच्छ आवडतं. आठवड्यात एकदा तरी आंघोळ करायला लागतेच. बरोबर आहे की नाही? रोजच करतो. नाही असं कसं काय साहेब? रोज एक दिवस जर आंघोळ नाही केली तर मनाला बरोबर वाटत नाही. डेली 2दा करते आता. हा खरंय बरोबर. आता घरी गेलं की असं लोकांमधून घरी गेलं ना, ट्रेननी बसनी लोक प्रवास करतात तर कुठेतरी भीती वाटते. आता मग घरात गेलं पहिलं काय करतात लोक? कोरोनाने जरा शिकवले, जरा 2 वेळा आंघोळ करा, 2 वेळा दात घासायला पाहिजे. आणि अक्षरशः लोक रोज आंघोळ करतात, रोज चांगली कपडे घालतात. मग मला सांगा स्वच्छता आवडते. काय आवडते? स्वच्छता. मग शहराच्या आतमध्ये झाडू मारायला पाहिजे का नाही मारायला? येस सर. शहरातली खराबी शहरात राहिली पाहिजे का बाहेर गेली पाहिजे? बाहेर गेली. बाहेर काढायचं काम कोण करेल? गॅनोडर्मा म्हणजे आरजी जेल. म्हणून याची सुरुवात सुद्धा 1 पेयर सुरुवात आहे. सुरुवातीला किती खायचं आपल्याला? 1 जोडी. दुसऱ्या आठवड्यामध्ये किती करा? 2. म्हणजे यातली 1 आणि यातली 1. तिसऱ्या आठवड्यामध्ये 4 आणि नंतर 6. लक्षात येतं बोलतोय ते? 1 2 4 6 म्हणा एकदा. हे मोठे 1 2 4 1 2 4 6. संपूर्ण शरीराचं सोल्युशन. संपूर्ण शरीराचं सोल्युशन म्हणजे डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत 1 RG 2 GL, 1 RG 2 RG 2 GL, 4 RG 4 GL आणि 6 RG 6 GL. म्हणजे 1 2 4 6 फॉर्म्युला म्हणजे आपल्या बॉडीचं सर्व्हिसिंग. काय म्हणतात त्याला? गाडीची सर्व्हिसिंग आहे की नाही? मग गाडी महत्वाची का बॉडी? बॉडी. गाडी जरा महत्वाची आहे ना? नाही. 20 लाखाची गाडी म्हणजे काय बाबा वेगळीच हवा ती लोकांची. खरं आहे की नाही? पण त्या गाडीची सर्व्हिसिंग करतो आपण. करतो का नाही? येस. बरं त्या गाडीमध्ये चालणारी बॉडी जर व्यवस्थित नसेल तर? अशी पण लोक आहेत ना आता ह्या समाजात की बेडवरून उठता येत नाही, दारामध्ये चांगली सुंदर गाडी आहे. काय समाधान आहे का त्या गाड्यांचं? काय चांगलं असायला पाहिजे? आपली बॉडी. ही बॉडी जर चांगली असेल तर 10 गाड्या घेतील ना, आहे की नाही? म्हणून आपली पहिली बॉडी इम्पॉर्टंट आहे. पण किती बघा शोकाने लोक गाडीची सर्व्हिसिंग करतात पण बॉडीची सर्व्हिसिंग माहीतच नाही. खरं आहे की नाही? असायला पाहिजे की नसायला पाहिजे? येस. नक्की असायला पाहिजे की नाही? असायला पाहिजे का नाही मॅडम? जशी गाडीची सर्व्हिसिंग करता तशी बॉडीची सर्व्हिसिंग. म्हणून सिंपल भाषेमध्ये सांगा लोकांना, गॅनोडर्मा प्रोडक्ट म्हणजे बॉडी सर्व्हिसिंग. काय म्हणतात त्याला? बॉडी सर्व्हिसिंग. घेतलं एका कारणासाठी पण फायदा कुठं होणार? पूर्ण बॉडीला. एखाद्याने सांगितलं मला लिव्हर प्रॉब्लेम आहे, मला कॅन्सर आहे, मला थायरॉइड आहे, मला बीपी आहे, तर प्रत्येकाला वेगळं वेगळं द्यायचं का एकच द्यायचं? आता की एकच. बरं आहे ना? म्हणून आरजी जेल पॉवरफुल आहे. टाळी बघा. त्याच्यानंतर डीएक्सनचा एक पॉवरफुल प्रोडक्ट आहे स्पिरुलिना. काय नावाचं? स्पिरुलिना. हे अवकाशातलं अन्न आहे. हे सुपर फूड आहे. काय आहे? सुपर फूड ऑन अर्थ. ऍक्च्युली मी याला स्पिरुलिना म्हणतच नाही. मी लोकांना सांगताना स्पिरुलिना म्हणू नका. याला तुम्ही म्हणताना डायरेक्टली म्हणा ही ब्लड बॉटल आहे. कोणती बॉटल आहे? ब्लड बॉटल. फक्त हे ब्लड बॉटल कसं आहे, शरीरात हे गेलं की डायरेक्ट रक्त तयार करायला मदत करते. सगळ्या लेडीजसाठी वरदान आहे. हे स्पिरुलिना सुद्धा एक वनस्पती आहे आणि याचं सुद्धा पॉन्ड डीएक्सनची स्वतःची आहे. ही लार्जेस्ट स्पिरुलिना प्रोड्युसिंग कंपनी डीएक्सनला ओळखतात. जशी गॅनोडर्मामध्ये काय होतात, डीएक्सनला 200 देशात पुरवलंय, 200 देशात पोहोचतात. 34 देशांमध्ये फॅक्टरीज झाल्यात आता. तशी जगातली सर्वात जास्त स्पिरुलिना बनवणारी कंपनी मोठी कोणती आता? डीएक्सएन. म्हणून स्पिरुलिना काय आपल्याकरता? संपूर्ण पोषण. मग मला सांगा चांगलं पोषण म्हणजे काय? जर न्यूट्रिशन बॉडीला नसतील तर पेशी चांगलं काम करतील का? नाही. या पेशी अशा खराब होत गेल्या. याला ऑक्सिजन मिळेल, याला चांगलं पोषण भेटेल, याला न्यूट्रिशन नाहीत मिळत, यांना कोणते एन्झाईम्स नाहीत जात, याला प्रॉपर प्राणवायू नाही भेटत, तर ही पेशी काम करेल का? नाही. हे ॲबनॉर्मल राहतात. गॅनोडर्माने काम काय केलं? याला सफाई केली. बरोबर. गॅनोडर्माचे औषधी गुण पण याच्यामध्ये पोहोचले. शिवाय स्पिरुलिनाने काम काय केलं अजून? याला न्यूट्रिशनचं काम म्हणजे संपूर्ण पोषण देण्याचं काम कशामध्ये आहे? स्पिरुलिनामध्ये. त्यामुळे हे आपल्याकरता प्युअर ब्लड आहे. काय आपल्याकरता? म्हणून त्याला सायंटिफिकली भाषेत ग्रीन ब्लड म्हणतात. काय म्हणतात त्याला? ग्रीन ब्लड. तुम्ही जर ग्रीन ब्लड लिहिलं ना गुगलमध्ये तर तुम्हाला खाली सगळा रिसर्चमध्ये सगळं स्पिरुलिनाच येणार. काल एक पेपरला आर्टिकल वाचलं, मला छान वाटलं ते वाचल्यानंतर. त्यांनी काय सांगितलं की जगामध्ये जवळजवळ म्हणजे आपल्या पूर्ण वर्ल्डमध्ये की जो ऑक्सिजन आहे, प्राणवायू आहे, तो समुद्री शेवाळ जे आहे ना वनस्पती,
ते सर्वात जास्त प्राणवायू सोडणारी वनस्पती. आणि ह्या धरतीचा समतोल सुद्धा, पर्यावरणाचा समतोल सुद्धा त्या शेवाळांनी राखलाय. म्हणून जगातले पहिलं अन्न आणि धरतीवरचं हे पहिलं अन्न आहे. धरतीवरचं पहिलं, सगळ्यात पहिलं पाणी तयार झालं आणि त्या पाण्यामध्ये निर्माण झालेली पृथ्वीवरची पहिली वनस्पती स्पिरुलिना. काय म्हणतात त्याला? स्पायरल आहे ना अशी, म्हणून स्पिरुलिना. आणि परमेश्वराची देणगी म्हणू आपण याला, निसर्गाची पॉवर म्हणूया. जे पहिलं फूड आहे त्यात संपूर्ण पोषण, जे शरीराला पाहिजे ते सगळेच घटक एका ठिकाणी. मग मला तुम्ही उत्तर द्या, वेगवेगळं असेल चांगलं का एक असेल चांगलं? एक प्रोटीन पावडर वेगळी देतात ना, कॅल्शियमच्या गोळ्या वेगळ्या, व्हिटॅमिनच्या गोळ्या वेगळ्या, बरं आहे ना. पुन्हा काय कमी झाले तुमचे बाबा, आता हे कमी आहे, ते वेगळं द्या, बरं आहे ना. प्रत्येक गोष्टीला वेगळं वेगळं खातं राहिलं तर चालेल का? काही का असेल चांगलं. म्हणून एक मोठी क्रांती आली एक्सन सुद्धा. काय होतं काय काय मिळतं यामधून? तर याला नासा काय म्हणतं? स्पेस फूड. काय म्हणतं याला? जे स्पेस मध्ये जातात, अवकाशात जातात, ते काय घेऊन जात असतील? कांदा, बटाटा, भाजी, काय काय न्यायचं अवकाशामध्ये? अंतराळामध्ये नेता येईल का ताई? एवढं सगळं आपण घेऊ शकत नाही स्पेसमध्ये, असं नो. परंतु आज सांगितलं जातं की नासाने डिक्लेअर केलं की ते जे 6 महिने राहतात ते काय खातात तिथे? स्पिरुलिना. ऍस्ट्रॉनॉट कॅरी करतात स्पिरुलिना. याचं गुडविल अँबॅसेडर बराक ओबामा. आता जेवढे वेळ ते प्रेसिडेंट होते ना, जेवढे वेळ ते राष्ट्रपती होते, त्यावेळी त्या देशामध्ये, त्या पूर्ण जगासाठी ऑर्गनायझेशन बनवली स्पिरुलिना घेऊन. इम्साम, काय नाव त्याचं? इम्साम. IIMSAM म्हणजे मायक्रो अल्गी स्पिरुलिना. हे पुस्तकांमध्ये पण लोकांना उल्लेख आहे बॉटनीच्या. तर ते बराक ओबामाचे अँबॅसेडर का? तर त्यांचं म्हणणं काय की प्रत्येक प्रेग्नेंट लेडीला पहिलं स्पिरुलिना द्यायला पाहिजे. 1 दिवसाच्या बाळापासून सर्व महिलांना स्पिरुलिना पोहोचवली पाहिजे. म्हणजे गुडविल अँबॅसेडर. काय झाले याचे? गुडविल अँबॅसेडर. जोपर्यंत ते प्रेसिडेंट होते तोपर्यंत त्याचे गुडविल अँबॅसेडर. आता त्यांच्यानंतर दुसरे गुडविल अँबॅसेडर कोण आहे? ओबामा नंतर चान्स कोणाला द्यायला पाहिजे? डोनाल्ड ट्रम्प ना, आहे की नाही? पण आज तुम्हाला अभिमानाने सांगावं असं वाटतं, तो चान्स मिळाला डॉक्टर लीम, कंपनीच्या फाउंडरला आपल्या. ही इज अ गुडविल अँबॅसेडर. ते काय आहेत आता DXNचे, स्पिरुलिनाचे, इम्सामचे गुडविल अँबॅसेडर. अमेरिकेतील सर्वात मोठी ऑर्गनायझेशन आहे, कुपोषणवर काम करते. कशावर काम करते? कुपोषणवर. आणि मग आपल्याला त्यांनी सांगतात की लहान महिलांपासून, म्हणजे लहान बाळांपासून लेडीजला हे खूप पॉवरफुल आहे. आता उत्तर घ्या की दूध किती पिऊ शकतो आपण एका वेळेला? 1 ग्लास. आणि जर चुकून 3 ग्लास पिलं तर त्रास. पूर्वीची लोक पित होती तेव्हा ताकद होती, बरं आहे ना. पण आता एखाद्या नॉर्मल माणसाने त्यानं वाटलं 3 ग्लास दूध पिलं तर आपल्याला त्रास होईल, उलटी पण होईल, कदाचित डिसेंट्री पण लागू शकते, लूज मोशन्स होतील, त्रास होईल, ते सहन होणार नाही. पण दुधामध्ये असणारं प्रोटीन, न्यूट्रिशन जर आपण पाहिलं तर त्याच्यात जेवढं कॅल्शियम आणि जेवढं प्रोटीन आहे दुधामध्ये, तेवढं फक्त नासाने डिक्लेअर केलं 1 ग्रॅम मध्ये. किती मध्ये? 1 ग्रॅम म्हणजे फक्त 4 कॅप्सूल. किती कॅप्सूल हातावर घ्यायच्या? 3 किंवा 4. याची 1 मिलीग्रॅमची बघितलं तर 300 मिलीग्रॅमची एक कॅप्सूल आहे. 300 मिलीग्रॅम आणि 3 कॅप्सूल घेतले की 900. म्हणजे 3 जरी खाल्ले तर किती ग्रॅम पूर्ण झाला? 1. लहान बाळ आपल्या घरामध्ये त्यांनी जर 3 स्पिरुलिना खाल्ल्या, किती खाल्ल्या? 3. तर ते स्पिरुलिना 3 पोटात गेल्या म्हणजे त्याच्यात 3 ग्लास दुधाची पॉवर आतमध्ये गेली. न्यूट्रिशनली इक्वल टू 3 ग्लास दूध. सफरचंद किती खातो आपण दिवसामध्ये? फार तर 2. 1 किंवा 2 खाऊ शकतो ना, बरं आहे ना. एकदम 1 किलो नाही खाऊ शकत, बरं आहे की नाही. बरं, सफरचंद कधी कधी खायचं का रोज खायला पाहिजे? हा, एका दिवशी 1 किलो आणले खाल्ले काही उपयोग नाही. रोज 1 तरी खायलाच पाहिजे, बरं आहे ना. न चुकता रोज 1 खायला पाहिजे. पण खातो का आपण? आता आठवण लागतं ना, कधी खाल्लं तर काय माहिती. आता सरांनी आठवण केलं लागतं, 15 दिवस खाल्लंच नाही. काय कारण आहे रोज खायचं? अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहे. कोणत्या प्रॉपर्टी? म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये जाणारे फ्री रॅडिकल, जंतू, विषाणू त्याला नष्ट करण्यासाठी अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी लागतात. कधीतरी पाहिजे का रोज पाहिजे? म्हणून डेली 1 सफरचंद खायला पाहिजे. पण आता सर ते केमिकलचं असतात ना, त्याच्यामुळे खायला होत नाही. तरी सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे सफरचंद रोज खायला पाहिजे. पण एका माणसाला सांगितलं की बाबा 1 सफरचंद खायचे, 5 किलो सफरचंद आणायचे. किती किलो? 5 किलो आणायचे. म्हणजे 500 रुपयाची नोट 100 रुपये किलो पकडलेत. आता 150 आहेत ना. 150 रुपये म्हणजे 750 रुपये होतात. किती रुपये होतात? 750 रुपये एका बाजूला बघायचे. आणि 27 सफरचंद होतात. किती सफरचंद होतात? 27 ऍपल. एकटा माणूस खाऊ शकतच नाही. पण नासाने काय डिक्लेअर केलं स्पिरुलिना बद्दल? किती पॉवरफुल प्रोडक्ट आहे स्पिरुलिना, की 27 सफरचंदात जी न्यूट्रिशनली पॉवर आहे ती फक्त याच्या 3 ते 4 गोळ्यांमध्ये. जोरदार काय जोरदार एनर्जी पाहिजे, एनर्जी पाहिजे. घरात असलं तरी
आपल्याला पाहिजे ती एनर्जी. सर मग येस हे दाखवते चार्ट. आहार, पोषण आणि श्वास. मग 3 गोळ्या खाल्ल्यामुळे 750 रुपयाचं पोषण भेटलं का नाही? 3 ग्लास दूध तरी कुठं स्वस्त आहे आजकाल. हिरव्या पालेभाज्या कधी कधी खायच्या का? रोज पालेभाज्या खायला पाहिजे. पण खातो का आपण? आहारशास्त्रानुसार तुमच्या प्रत्येक प्लेटमध्ये हिरवी भाजी असायला पाहिजे. आणि त्याचं कारण काय? क्लोरोफिल. त्याचं कारण काय? डॉक्टर पण म्हणतात की नाही आपल्याला की तुम्ही रोज हिरव्या पालेभाज्या खात राहा. पण खातो का आपण? नाही ना. म्हणून रोज हिरवी पालेभाजी प्लेटमध्ये असायला पाहिजे. आणि सांगण्याचं तात्पर्य आहे की हिरवी पालेभाजी आपण फार तर किती खाल? 1 किलो घेऊया. 1 किलो कशी काढायची? तोडून घ्यायची, पानं मोजून घ्यायची. 1 किलो एक माणूस खातो का? आपल्या ताटात असते एवढी, बरं आहे ना. ती पावशेर पण नसेल, मिलीग्रॅम मध्ये असणार. आणि ती पोटात जाते. ऍक्च्युली त्याचं स्मूदी बनवतात माहिती तुम्हाला. मिक्सर मध्ये फिरवतात, अक्षरशः त्याच्यात काहीतरी ज्यूस मिक्स करतात आणि हिरव्या रंगाचा काय बनतो? स्मूदी. असे 1 किलो पानं निवडायची, पानं तोडून त्याची स्मूदी तयार करायची आणि त्याचं वस्त्र गाळ करून पूर्ण ज्यूस काढा मिक्सर मधून पाहिजे तर. आणि त्याच्यामध्ये जेवढं क्लोरोफिल आहे, किती किलो पालेभाजीमध्ये? 1 किलो पालेभाजी जेवढं क्लोरोफिल आहे तेवढं नासाने डिक्लेअर केलंय याच्यामध्ये फक्त 1 ग्रॅम मध्ये आहे. याच्यामध्ये 1 ग्रॅम मध्ये. मग आता लोकांची परेशानी तीच आहे ना, एनर्जी नाहीये, थकवा भरपूर आहे, बरं आहे की नाही? मरगळ आहे, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत फ्रेश वाटतच नाही. जेवण केल्यानंतर लोक झोपतात उलट आजकाल. म्हणजे एनर्जी राहिलेलीच नाहीये. दिवसभर थकवा आहे, फ्रेशनेस येतच नाहीये. जे खाताय त्यांनी पोट भरतंय पण पेशींचं पोषण पूर्ण होत नाही आणि त्याच्यात सगळं कंटॅमिनेशन झालंय. पटकन बोलतो ते हायब्रिड झाले. त्याच्यामुळे प्रत्येक शरीराला ही न्यूट्रिशन गरजेची आहे. आणि DXN याकरता पण एक पॉवरफुल प्रोडक्ट लॉन्च केला, स्पिरुलिना. काय नाव याचं? स्पिरुलिना. याची मदत केली तर ह्या स्पिरुलिना पोषण चांगलं मिळतं. असे पुष्कळ पॉवरफुल प्रोडक्ट आहेत. नोनिझी. म्हणून आपल्या जीवनातले करोडो रुपये वाचवण्यासाठी DXN आपल्याकरता आली. किती रुपये वाचवण्यासाठी? एक साधारणचा आजार घेतला ना आपण, एक डायबिटीस सारखा किंवा थायरॉइड सारखा आजार कॉमन झालाय की नाही आता. आणि काही वर्षांनी काय सांगतात, 30 कोटी लोक डायबिटीस आहेत भारतात. किती कोटी लोकांना डायबिटीस? 2030 पर्यंत हे ऑलरेडी सांगितलं WHO की ज्या पद्धतीने आपण आता जगत आहोत, ज्या पद्धतीने लाईफस्टाईल चालली आता सायकल, तर 2030 पर्यंत 30 करोड लोक डायबिटीस मध्ये असतील. 140 करोड आहेत आता, किंवा 150 करोड असतील कदाचित, बरं आहे ना. 150 कोटीमध्ये किती लोक डायबिटीस मध्ये असतील? 30 करोड लोक. म्हणजे अशी 5-6 लोकांमध्ये डायबिटीस असणार. कारण का? डायबिटीस होऊ नये म्हणून काही माहितच नाही. आता इथं सांगतो मी तुम्हाला की एवढ्या लोकांना जर डायबिटीस होतोय तर आपल्याला असं काहीतरी सोल्युशन पाहिजे की ते शरीरात तयार व्हायला नको. आणि जर हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय, एक नॉर्मलचा डायबिटीस किती रुपये खर्च येतो महिन्याचा? काही लोक पेशंट म्हणतात ना, माझा डॉक्टर चांगला आहे, बरं आहे ना, मला 3000 महिन्याचा खर्च येतो आणि रिपोर्ट कसा एकदम येतो? नॉर्मल येतो. म्हणजे माझा रिपोर्ट नॉर्मल आहे, मला किती रुपये खर्च करावे लागतात? 3000. किती दिवस करणार? आयुष्यभर. डायबिटीस किती वर्ष राहणार? मग 3000 महिन्याचे वर्षाची किती झाली? 36. 40,000 लागले की नाही लागले? छोटा मोठा खर्च मोठा मोठी पकडलं तरी 40,000 एका वर्षाचे. मग एका वर्षाचे 40,000. असं जर तो 40 वर्ष डायबिटीस शरीरात असेल तर किती झाले सांगा? किती होतील? बरं, या वर्षी 40,000 तर पुढच्या वर्षी कमी लागतील का जादा लागतील? 50,000 पण लागतील ना पुढच्या वर्षी. कारण आजार काय होत जातो आणि नंतर इन्सुलिन स्टेज येते, डोळे प्रॉब्लेम, किडनी प्रॉब्लेम, किती डायबिटीस मुळे आजार येतात का नाही? मग एका डायबिटीस मुळे जर आपण नॉर्मल खर्च पकडला 3000 तरी सुद्धा, तरी टोटली पुढच्या 40 वर्षामध्ये किती लागले? 16 लाख रुपये. किती लागले? न कळतपणे चालले ना आपले पैसे. हे सर नो, एका आजाराचं 16 लाख. असे किती रोग शरीरात तयार होत आहेत? किती रुपये वाचतील आपल्या आयुष्यातले या ड्रामामुळे? 1 करोड रुपये वाचवण्यासाठी DXN आपल्याला. लोक मला काय म्हणतात माहितीये का, प्रवीण सर किती मिळतील मला DXN मधून? पैसे किती मिळतील म्हणतात. मी म्हणतो किती वाचतील ते पहिलं ऐका. आणि समाजासाठी चांगलं काम करायला सुरुवात करा, तर तुम्हाला तुमच्या पाठीमागे तेवढी लोक जोडली पण जातील. हे सर नो, तुम्ही पॉवर DXN ची मिळते आपल्याला. हृदयरोग मी मगाशी बोललो होतो की आपल्याला रातोरात होत नाहीये. 90% ब्लॉकेज आहे. किती टक्के? 90%. तरी सुद्धा तो समजत नाहीये. 90% ब्लॉक आहे. रिपोर्ट मध्ये काढल्यावर कळलं 90% ब्लॉकेज आहे. म्हणजे 80% ब्लॉक झालं तरी अटॅक येईल का? किती बॉडी आपली काम करते. बॉडी इज द बेस्ट डॉक्टर. तुम्हाला माहिती आहे ओपन हार्ट सर्जरी? ओपन हार्ट सर्जरी म्हणजे तुमचं हृदय काढून असं टेबलवर ठेवतात. हृदय काढून
टेबलवर ठेवतात. डॉक्टरला तो टार्गेट असतो 30 मिनिट. किती मिनिट? 30 मिनिट. ते हृदय बाजूला टेबलावर ठेवलंय, इकडे ऑपरेशन चालू आहे, आपलं हृदय कुठे आहे? आणि तिथे लपधप करते त्या जागेवर. असं त्याला काय मीटर दिलाय, कुठला सप्लाय दिलाय, त्याला काय बॅटरी बॅकअप आहे, ती मोटर चालूच राहते. 30 मिनिटांमध्ये परत आतमध्ये रोपण करावं लागलं. एवढे आपली बॉडी आपल्यासाठी काम करत असेल तर अशा रक्तवाहिनीतले 90% ब्लॉक झाले तर ते समजू देईल का? आणि 90% ब्लॉक झाल्यावर अटॅक जर येत असेल तर जागा किती टक्क्याला व्हायला पाहिजे? 10 किंवा 20% व्हायला पाहिजे की नाही? आणि 10 ते 20% आता बॉडीत खराबी असेल का नसेल? कुठं ना कुठं तर रक्तवाहिनीत असेल ना. मग सर्व्हिसिंगचा अर्थ काय? ज्या ज्यावेळी गॅनोडर्मा, स्पिरुलिना, चहा, ही नोनीसी वेलनेस किट, काय म्हणतात त्याला आपण वेलनेस पॅकेज, जेव्हा तुम्ही खायला सुरू करता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये 1,00,000 किलोमीटर पाईपलाईन आहे. किती लाख? हृदयातलं ऑपरेट झाले तिथल्या जागेसाठी 5 लाख रुपये लागले फक्त. हो का नाही? स्ट्रोक बसला तर पॅरालिसचे पैसे वेगळे आहेत आणि आयुष्यभर माणूस असा हात घेऊन बसतोय. म्हणून आता तिकडे सप्लाय जात नाहीये. मग अशी सिच्युएशन झाल्यानंतर किती पैसा होतला तर ते रिटर्न आणू शकत नाही. आणि आपल्या बॉडीमध्ये 10-20% असताना जर आपण गॅनोडर्मा खाल्ला तर ती वेळच आपल्यावरती येऊ देणार नाही. त्याची प्राइस पैशात मोजता येईल का आपल्याला? त्याची प्राइस पैशात काढू शकतच नाही. आणि म्हणून आपल्याला हे रोज खायचं नाही, लोकांना पण सजेस्ट करायचं आहे. हे व्हिडिओ नंतर बघा, हे व्हिडिओ मध्ये आहे सगळं. हा व्हिडिओ खूप छान आहे, याच्यात दाखवलंय कसं ब्लॉकेज येतात, कसे कोलेस्ट्रॉल वाढतात. आजकाल बीपी प्रॉब्लेम कॉमन झाला की नाही झाला? कितीतरी लोक म्हणतात ना मला बीपी आहे, सहज बोलून जातात आणि बीपीची गोळी खावीच लागते. म्हणजे रक्तवाहिनीमध्ये ती प्रेशर सुद्धा मेंटेन करण्यासाठी मेडिसिन डॉक्टरने तयार केली. ती गोळी खाल्ली की तुमची रक्तवाहिनी फुगते फक्त, बीपी नॉर्मल आहे. पण खराबी मात्र जशीच्या तशीच आहे. कोलेस्ट्रॉलचा लेअर जसाच्या तसाच आहे, ट्रायग्लिसराईडचा लेअर जसाच्या तसाच आहे आणि ब्लॉकेज वाढत चालले. हे बघा दाखवून. आयडेंटिफाय व्हेन्स ब्लॉकेज, गॅनोडर्मा, हे कोलेस्ट्रॉल लेअर्स. कोरोनरी डिसीज, हे सप्लाय कमी होत जाणं. विस्कॉसिटी, काही ठिकाणी ब्लड जातो, काही ठिकाणी ब्लड दिसतच नाही. म्हणजे काही भागाला रक्त पोचायचं बंद झालं. आणि ज्या पेशीला रक्त मिळत नाही त्याला काय म्हणतो आपण? ब्लॉकेज किंवा अटॅक. म्हणजे हृदयातल्या ज्या पेशीला रक्त पोचत नाही त्याला काय म्हणतो आपण? कार्डियाक अरेस्ट. गॅनोडर्मा काय करतो बघा? कोणती गॅनोडर्मा? ही कोलेस्ट्रॉलचा लेअर डायल्यूट करतो याला आणि शरीरातून वॉश आउट करायला मदत करतो. आणि किती रुपये वाचले का नाही वाचले? जरा टाळ्या वाजव. 5 लाख रुपये वाचले का नाही? कधी खायचं ताई? मी जरा विचार करून सांगतो, मिस्टरांना विचारते. याचा शरीर कोणाचं आहे? आपलं. लाईफ कोणाची आहे? आपली. बरं आहे ना? डिसिजन कोणी घ्यायचं आहे? आपणच घ्यायला पाहिजे. बरं आहे ना? लाईफ पार्टनर कोण आहे? मिस्टर. लाईफ पार्टनर मिस्टर आहे. बरं आहे. लाईफ पार्टनर मिस्टर आहे. खरं लाईफ पार्टनर कोण आहे सांगतो. लाईफ पार्टनर म्हणजे तुमची बॉडी. कसं आहे? तुमचा श्वास घ्यायला सुरू केला आणि श्वास बंद झाला, त्याच्यामध्ये लाईफ आहे. बरं आहे ना? श्वास सुरू झाल्यापासून श्वास बंद होण्यापर्यंत आपण काय म्हणतो? लाईफ. आणि तुमच्या लाईफला म्हणजे तुमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत जे साथ देतं, सपोर्ट देतं, त्याला काय म्हणतो आपण? पार्टनर. मग तुमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत तुम्हाला सपोर्ट कोण देते? हार्ट, बॉडी. मग कोण आहे लाईफ पार्टनर? म्हणा जरा असा साथ करा. बॉडी इज द लाईफ पार्टनर. बॉडी काय आपला लाईफ पार्टनर आहे. आणि तो पार्टनर चांगला ठेवायची जबाबदारी कोणाची आहे? आपली. डिएक्शन आहे ना आता आपल्यासाठी, फुकट आलं पाहिजे. सर ना, हे खूप पॉवरफुल ताकद आहे. असे काही लंग्स डिसीज होतात त्यांना पण डिएक्शन खूप चांगलं आहे. मला कधी प्रश्न विचारा, कधी मी तुम्हाला सांगत राहील त्याच्यावरती. हे कॅन्सर बद्दल बोलू आपण आता. कॅन्सरचं प्रमाण वाढले का नाही वाढले? प्रचंड वाढले. आणि 1000 सुद्धा लाखो करोडो रुपये लोकांचे खर्च होतात पण त्यांना समाधान भेटत नाहीये. आणि सिच्युएशन अशी होते. कशामुळे होतो कॅन्सर बॉडीमध्ये? सुरुवात किती पेशीत होणार? मगाशी बोलल्याप्रमाणे. आता नीट ऐकायचं. किती पेशीमध्ये सुरुवात होणार? एका पेशीमध्ये सुरुवात. एक सिंगल सेल, फर्स्ट म्युच्युएशन. एक सेल खराब झाले की पेशींचा समूह नंतर काय बनते म्हटलं होतं? गाठ. ऍक्च्युअली कॅन्सर का बनतो ना हे शोधण्याकरता डॉक्टर वार्बक, काय नाव आहे? इज अ नोबेल प्राइज विनर. त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य त्या पेशंटमध्ये कॅन्सर का तयार होतो ह्याचा अभ्यास करण्यामध्ये घालवला. इज अ डॉक्टर. पण त्यांनी रिसर्च कशावर केला? कॅन्सर का तयार होतो हे शोधायला त्यांनी टोटली त्यांचं पूर्ण लाईफ. आणि म्हणून त्यांना नोबेल प्राइज मिळालं. त्यामुळे त्यांना
नोबेल प्राइज. आणि त्यांनी 3 कारण सांगितले. किती कारण सांगितले टोटल? 3. कॅन्सर पेशी का तयार होते हे सांगायचं. कारण कळालं तर उपचार होईल का नाही? काय पाहिजे माहिती आपल्याला? कारण माहिती पाहिजे. कोणत्याही प्रकाराचा तो कॅन्सर असेल त्या 3 कारणात सापडतो. म्हणून त्याला म्हणतात नोबेल कॉज. काय म्हणतात त्याला? नोबेल कॉज म्हणून नोबेल प्राइज. आणि मग ते 3 कारण कुठले कुठले आहेत? तर पहिलं कारण आहे, लक्षात ठेवा, कायमस्वरूपी हे वाक्य इन्स्टॉल करून ठेवा, ऍसिड. पहिलं कारण काय कॅन्सर बनण्याचं? ऍसिड. म्हणून कुठेही कोला, थम्सअप, पेप्सी अजिबात प्यायचं नाही. लोक ते चायनीज किती काय 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 ना, त्या गोष्टी सगळ्या बॉडीमध्ये काय तयार करतात? ऍसिड. नॉनव्हेज काय करतं बॉडीमध्ये तयार? ऍसिड. एखादी भाजी मार्केटमध्ये आणता, ज्यावेळेला भाजी शेतामध्ये, तर रानातलं उदाहरण घ्या, शेतातून भाजी काढली आणि संध्याकाळी खायला घेतली, अल्कलाईन राहते. पण ती भाजी आपल्याकडे यायला 3-4 दिवस प्रवास करते आणि आपल्याला ठेवायची सवय कुठे लागली? फ्रीजमध्ये. ती फ्रीजमध्ये अजून 2 दिवस राहते. जितका वेळ तिला ठेवता पिवळी पडते का नाही, ती बनते ऍसिडिक. काय बनते ती? ऍसिडिक. ती अल्कलाईन राहत नाही. आणि तिला तुम्ही ज्या वेळेला प्रोसेस करता तेव्हा आपल्या भारतामध्ये असतेच मग अजून एक शिट्टी होऊ देत. म्हणजे आता जेवढी शिजवण्याची प्रोसेस आहे, याचा अर्थ काय, जितकं जास्त तुम्ही त्याला उकळवता किंवा शिजवता त्यातले सगळे गुण काय होतात? निघून जाते. काय शेवटी? ऍसिड. म्हणून आपल्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली जीवनशैली ऍसिडिक झाली. कशाची जीवनशैली? ऍसिडिक. आणि ऍसिड वाढायला लागलं की त्या कॅन्सरच्या पेशीला ते कारण बनू शकतं. लक्षात येतं बोलतोय ते? याचा अभ्यास त्यांनी कसा केला माहितीये? त्यांनी नॉर्मल पेशीचा पीएच केला, अल्कलाईन आहे. कसा आहे पेशीचा पीएच त्या? आणि कॅन्सर पेशीचा पीएच चेक केला, ऍसिडिक आहे, हायली ऍसिडिक आहे. जसं आपण दारूचा पीएच बघितला की ऍसिडिक, तंबाखू गुटख्याचा पीएच कसा आहे? ऍसिडिक आहे. तसं नॉर्मल पेशी अल्कलाईन 7.4. आणि आपल्या कॅन्सर पेशीचा पीएच कसा आहे? एकदम हायली ऍसिडिक आहे. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्या पेशी ऍसिडिक होतात त्या पुढे कॅन्सरकडे जाऊ शकतात. मग आपल्याला ते कॉज आलं, आपल्या बॉडीत ऍसिड तयार होता कामा नये, किंवा आपली बॉडी कीप युअर बॉडी अल्कलाईन. कशी ठेवायची? अल्कलाईन. मग अशा सिच्युएशन मध्ये जर आपण रोज गॅनोडर्मा खायला लागलो आणि मग हे मेगा डोसेस येतात, ज्याला कॅन्सर आहे, ज्याला मोठे आजार आहेत, त्याला एक जोडी देऊन चालेल का? मग त्यांनी यातल्या 10, यातल्या 10 आणि यातल्या 15 पाण्यामध्ये ज्यूस करून ते प्यायला पाहिजे. कारण तेवढी जास्त मोठा आवाज आहे, जेवढी जास्त आग लागली तेवढं पाणी जास्त लागणार. छोटीशी आग लागली असेल तर छोटस काहीतरी पेटलं तर थोडंसं पाणी लागलं, पण मोठी आग लागली तर आपल्याला फायर गाडी बोलवायला लागेल का नाही? तसं आपल्या बॉडीमध्ये हे आजारच आहेत आणि मोठं झाले म्हणून त्याला डोस जास्त. लक्षात येतं का? हे अन्न आहे. म्हणा एकदा अन्न आहे, याला औषध म्हणायचं नाही. सप्लिमेंट आहे का? नाही. तर सप्लिमेंट शब्द पण याला योग्य नाही. हे फूड आहे. काय आपल्या करताय? फूड. अन्न आहे. अन्न खाताना कोणाला विचारतो आपण किती खायचं, म्हणून ज्यादा खाल्लं तरी चालतं. मग ज्यावेळेला तुम्ही 10 RG खाता, किती RG 10, त्यावेळेला ते 10 ग्रॅम होत. किती ग्रॅम होतं ते? 10 ग्रॅम. मग कॅन्सर, ज्याला वेट लॉस करायचंय, म्हणतात काही लोक मला 30 किलो वजन कमी करायचं, आता 30 किलो कमी करायला त्यांना आपण डायरेक्ट डाएट थेरपी सांगतो, मेगा डोसेस. 10 RG 20 किलो खा बाबा. 6 महिन्यामध्ये लोक एकदम म्हणतात सर काय, म्हणजे पहिलं ही बॉडी आताची दिसत जाणवत सुद्धा नाही. सर ना? पण कॅन्सर सारख्या आजारांमध्ये हे जादा का खायचं? बिकॉज ऑफ अल्कलाईन. पहिलं कारण कळालं का? म्हणून दुधाचा चहा प्यायचा किती लोक बंद करणार आजपासून? बंदच आहे आमचं 100%. आणि बाहेर गेलं तरी प्यायचा नाही. अल्कलाईन टी. कुठला चहा प्यायचा आपण? अल्कलाईन. आणि म्हणून हा चहा 1 लिटर पिला तरी चालेल. पुढे जाऊ. पहिलं कारण आहे ऍसिड. दुसरं कारण काय? टॉक्सिन. दुसरं कारण काय? टॉक्सिन म्हणजे विष. टॉक्सिन म्हणजे विष. असा घटक की ज्याची शरीराला गरज नाही, ते विष काय होत चाललंय? दिवसेंदिवस वाढत चाललंय. ज्या पेशीमध्ये विष साठत जाणार तिथं त्या पेशीमध्ये काय होतं? ते साठत जाऊन त्याची ट्युमर बनते पुढे. टॉक्सिन काय म्हणतात त्याला? विष. आणि ते टॉक्सिन म्हणजे अनेक प्रकार आहेत त्याच्यात. जेवढे टॉक्सिन बॉडीमध्ये येत राहतील ते टॉक्सिन म्हणजे पेशींचं आजार. आता गॅनोडर्मा काय करतो? ही वनस्पती म्हणजे गॅनोडर्मा, हे जो वेलनेस किट, हे टॉक्सिन मगाशी सांगितलेली खराबी काय करतो? शरीरातनं बाहेर काढतो. मग कोणाच काढेल? ज्यांना मोठा आजार झाला त्यांना पण काढेल, आणि जे इथं आहेत त्यांना पण. आज आपण खात असतो ही वेळ येऊ देत नाही. आणि ज्यांना झालाय त्यांना डोस जास्त. लक्षात येत आहे? आणि जितकं ज्यादा खाल तेवढी सफाई काय होणार? बॉडीची जास्त लवकर होणार. बरोबर आहे ताई? म्हणून आपण प्रत्येकाला द्यायला पाहिजे. दुसरं कारण काय? टॉक्सिन्स. तिसरं कारण सांगितलं नोबेल कॉज मध्ये, लॅक ऑफ ऑक्सिजन, प्राणवायू न मिळणे. काय सांगितलं त्यांनी? एवढं रिसर्च आहे ना या गोष्टीवरती नोबेल कॉज मध्ये. ज्या पेशीला ऑक्सिजन पोहोचत नाही, काय पोहोचत नाही? ऑक्सिजन पोहोचत नाही, ती पेशी कॅन्सरकडे सर्वाइव्ह करू शकते, कॅन्सरकडे जाऊ शकते.
आणि ज्या पेशीला ऑक्सिजन पोचतो ती पेशी नॉर्मल राहते. इन द सेन्स आपल्या बॉडीमध्ये ज्या भागात ऑक्सिजन नाही त्या भागात कॅन्सर सेलचा काय होतो, ग्रोथ. म्हणून प्राणवायू हा सर्वात महत्वाचा आहे. काही लोकांनी प्राणायाम करून पण रिकव्हर केले की नाही आजार, बिकॉज त्यांनी काय केलं, जोर जोरात श्वास आतमध्ये ओढून आतमध्ये ऑक्सिजन पोहोचवला आणि जिथं कॅन्सर सेलला ऑक्सिजन मिळायला लागला तर ती पेशी पुन्हा नॉर्मलला येऊ पॉवर आहे ना. म्हणून गॅनोडर्मा का आता ऑक्सिजन, आता तिसरं रिझन. पहिला अल्कलाईन, पहिलं काय करेल हे प्रोडक्ट आपल्या शरीराला जितकं जादा खाला अल्कलाईन. दुसरं काय सांगितलं, टॉक्सिन मधून फ्री, विष काय करेल शरीरातनं बाहेर. आणि तिसरं बॉडीमध्ये ऑक्सिजनची पूर्ती. आता तुम्ही म्हणा सर वनस्पती कशी काय ऑक्सिजन देते, बरं आहे की नाही. तुळस कुठे लावतो आपण, दारात, बरं आहे की नाही. पूजन पण करतात. आता गॅनोडर्मा काय बघा, गॅनोडर्मा 24 तास ही वनस्पती आहे, याचा रिसर्च आहे, सायंटिफिकली प्रूव्हन आहे. म्हणून राजा 24 तास ही वनस्पती ऑक्सिजन घेते आणि कार्बन डायऑक्साईड सोडते. इथं झाडं काय करतात, रात्रीचं कार्बन डायऑक्साईड सोडतात आणि ऊन आलं, सूर्यप्रकाश आला की ऑक्सिजन सोडतात. कारण त्याला क्लोरोफिल, त्याच्यामध्ये काय आहे, क्लोरोफिल. याच्यात क्लोरोफिल आहे का कुठं, तिथे लाल आहे मशरूम, ह्याच्यात कुठे क्लोरोफिल नाही. 24 तास काय घेते, फक्त ऑक्सिजन. म्हणून याच्या प्रत्येक मॉलिक्यूल मध्ये प्राणवायू खेचून घेण्याची पॉवर आहे. कोणती पॉवर आहे, ऑक्सिजन ओढून घेण्याची क्षमता. आणि सर्वात जास्त धर्तीवरती ओरॅक व्हॅल्यू, कोणती व्हॅल्यू, ऑक्सिजन रॅडिकल ऍब्झॉर्प्शन. मराठीत आपण घेऊया, ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू खेचून घेण्याची पॉवर. धरतीमध्ये सर्वात जास्त जी वनस्पती ती कोणती आहे, गॅनोडर्मा. म्हणून जितकं जादा खाल तेवढा प्राणवायू काय होईल, बॉडीमध्ये वाढेल. तरी लक्षात येते तुमच्या. म्हणजे आता इथून पुढे तुम्ही जी माहिती घेताय ते त्याच्या रूट कॉज वरती काम करते. आतापर्यंत कारणवर काम केलं नाही. आतापर्यंत फक्त काय झालं, ही पेशी तयार झाली की मारत राहा, तयार झाली की मार. हेच केलं ना, केमो द्या, रेडिएशन द्या, शॉक द्या. आणि हे फक्त पेशी मारून मारून आपल्या चांगल्या पेशी पण काय होतात, खराब होतात. आता हे वडगाव शेरी आहे ना, सोमनाथ नगर आहे. या सोमनाथ नगर मध्ये 4 अतिरेकी शिरले आणि मोदींनी आदेश दिला, मला हे सोमनाथ नगर नसेल चालेल, एक बॉम्ब टाका. काय होईल, 4 अतिरेकी मरतील त्या मोठ्या बॉम्बने आणि त्याच्याबरोबर दुसरे लोक सगळेच मरतील ना. तसं त्या केमोथेरपीला हे माहित नसतं ही कॅन्सर सेल ही नॉर्मल आहे, त्याच्या सानिध्यात येते की त्याच्याबरोबर ती सगळ्याला डिस्ट्रॉय करत जाते. म्हणून बॉडीमध्ये काय होतात, साईड इफेक्ट. केमोचे काय येतात, साईड इफेक्ट. आणि गॅनोथेरपी का घ्यायची आपल्याला, याच्यासाठी जितकं जादा खात राहील ते केमोनी साईड इफेक्ट म्हणजे त्याची बॉडी ऍसिडिकच होणार, अजून टॉक्सिनचा लोड वाढणार, ऑक्सिजनची कमी राहणार, बरोबर आहे की नाही. कारण मात्र जसंच्या तसंच राहिलं. आणि मग काय होतं, ज्या वेळेला आपले सायकल कमी होतात पुन्हा रिपीट होतं की नाही होतं. कारण काय झालं, बॉडीची इम्युनिटी पॉवर एकदम कमी आणि रूट कॉज मात्र जसाच्या तसाच राहिला. आणि याकरता गॅनोडर्मा ज्यावेळी आपण खातो त्यावेळेला जर एखाद्याला जसं केमो चालू आहे, रेडिएशन चालू आहे, तर त्याचे साईड इफेक्ट पण तो कमी करेल आणि दुसरं त्याची ग्रोथ पण काय करतो, पूर्णपणे नॉर्मल करायला मदत. म्हणून 5-5, 10, 15-15, 20-20, 30-30 गोळ्या खाल्ल्या तरी चालू शकतात. आणि याकरता गॅनोडर्मा ही पूर्ण वेलनेस किट आपल्याला चालू करणे आणि ही वेळच आपल्यावरती येऊ नये म्हणून थोडं थोडं तरी खायला पाहिजे. हे तुम्हाला पटतंय माझं बोलणं, बरोबर आहे सर. की नको वेळ यायला, बरोबर आहे की नाही. मला सुद्धा वाटत असेल नाही, दुश्मनावर पण माझ्यासारखी वेळ येता कामा नाही. म्हणून सगळ्यांना सांगायचं ही मिशन बनवायचे ताई आजपासून. म्हणून का काय म्हणतात त्याला, मिशन. माझ्या आईला मी बघितलं या आजारामध्ये आणि आता मात्र मी माझ्या आयुष्यामध्ये कोणाच्या आयुष्यात होऊ नये म्हणून मी काम करते. लोकांच्या डोळ्यात असू येतील का नाही, जेव्हा तुम्ही असं म्हणाल की मी माझ्या आईची अवस्था पाहिली आणि आता मी ठरवलं की ही वेळ येऊ नये म्हणून मला प्रत्येकाची मदत आवडेल का नाही आवडेल करायला मला, बरं आहे की नाही. आणि मग नॉर्मली एक जोडी तरी प्रत्येक जण खाईल का नाही खाईल, मग आर्जीजीएल खाणार का नाही खाणार, बरं आहे ना. एक आरजी एक जीएल 25 रुपये होतात. किती रुपये होतात या दोन्हीचा, काहीच नाही व्हॅल्यू. पैशात बघायची गरजच नाहीये, खायलाच पाहिजे मी तर म्हणतो डोळे दाखवून, बरोबर आहे ना. स्पिरुलिना 4 गोळ्या एकत्र खाल्ले की 12 रुपये होतात. किती रुपये होतात हे, 12 रुपये. म्हणजे आपल्या पहुंच मध्ये, म्हणजे असं आहे का की घेऊ शकत नाही असं आहे का, नाही. इच अँड एव्हरी पर्सन ते खाऊ शकतो, इझिली अवेलेबल आहे, भरपूर प्रमाणात ते खाता येतं आणि असे मोठे रोग शरीरात येऊ देत नाही. याचा सगळा रिसर्च आहे. हा पण व्हिडिओ खूप छान आहे, बघायचा का व्हिडिओ तुम्हाला, कॅन्सरवरती कसं काम करतो गॅनोडर्मा बघूयात. आता याच्यासाठी आपण लावूया, तुम्हाला पण माहिती होईल. बघा आता व्यवस्थित आणि